विषय पाहणार आहोत आणि या विषयामध्ये आपण आज शब्दसंपत्तीमधील अलंकारिक शब्द हे जे प्रकरण आहे शब्दसंपत्तीमधील हे प्रकरण अभ्यासणार आहोत। मग अलंकारिक शब्द म्हणजे काय हे अगोदर आपण माहिती करून घेऊया। अलंकारिक शब्द म्हणजे पहा की एका शब्दसमूहाबद्दल त्याबद्दल एक अर्थ त्या ठिकाणी सांगितलेला असतो किंवा एक वाक्य असतं किंवा एक क्षण घडलेला असतो किंवा एका माणसाचा स्वभाव असतो तसा किंवा एक माणूस त्या स्वभावाचा असतो तर त्या स्वभावाबद्दल त्याला एक शब्द दिला जातो, त्या व्यक्तीला एक नाव दिलं जातं, तो शब्द दिला जातो, त्याला म्हणतात अलंकारिक शब्द। ठीक आहे, अलंकारिक शब्द म्हणजे तुम्हाला समजलं असेल म्हणजे अत्यंत श्रीमंत मनुष्य असेल तर त्याला आपण कुबेर म्हणतो। म्हणजे एखादा जुनी व्यक्ती असेल आणि त्याच्याविषयी जर शब्द असतील की श्रीमंत व्यक्ती आहे त्याला आपण कुबेर म्हणतो आणि मोठमोठे व्यक्ती असेल त्यांना आपण ज्या नावाने उच्चारतो पुढे कालांतराने त्या पद्धतीच्या जर व्यक्ती झाल्या तर त्यांना आपण त्याच नावाने संबोधत असतो, म्हणजेच ह्याला म्हणतात अलंकारिक शब्द, हे लक्षात घ्यायचं आहे। आता अलंकारिक शब्द या प्रकरणावरती आपल्याला कशा पद्धतीने प्रश्न विचारले जातात हे आता आपण पाहायचं आहे। परीक्षेला याच्यावरती कशा पद्धतीने प्रश्न येतात ते देखील आज आपण या ठिकाणी पाहणार आहोत। तर पाहायचं आहे प्रश्न कशा पद्धतीने येतात अलंकारिक शब्दांचे, कारण की अलंकारिक शब्दांचे प्रश्न सोडवण्यासाठी तुम्हाला आमची जी पीडीएफ तुमच्याकडे आहे अलंकारिक शब्दाची असेल, समानार्थी शब्दाची असेल किंवा शब्दसंपत्तीची असेल ही तुम्ही पाठ करणं त्या ठिकाणी अत्यंत महत्वाचं आहे, कारण की त्यावरतीच प्रश्न विचारले जातात आणि त्याच्या बाहेरचे प्रश्न येतही नाहीत। त्यामुळे ती जर पाठ केलं तुमचा एकही मार्क जाणार नाही, हे लक्षात ठेवायचं आहे। चला पहिला प्रश्न आहे, वाचस्पती या अलंकारिक शब्दाचा अर्थ सांगा। वाचस्पती या अलंकारिक शब्दाचा अर्थ सांगायचा आहे। पहिला पर्याय खात्रीलायक इलाज, दुसरा पर्याय जहाबाज पत्नी, तिसरा पर्याय आहे वाचाळ मनुष्य किंवा वाचाळ माणूस आणि चौथा यापैकी नाही। मग पहा वाचस्पती या अलंकारिक शब्दाला कोणता शब्द या ठिकाणी किंवा या शब्दाचा अर्थ काय आहे असं विचारलेलं आहे। तर पहिला पर्याय खात्रीलायक इलाज, खात्रीलायक इलाज म्हणजे रामबाण इलाज, रामबाण इलाज याला म्हणतात खात्रीलायक इलाज। दुसरा आहे जहाबाज पत्नी, जहाबाज पत्नी म्हणजे महामाया, जहाबाज पत्नी म्हणजे काय तर महामायाला जहाबाज पत्नी असे म्हणतात, हे लक्षात घ्यायचे। वाचाळ माणूस किंवा वाचाळ मनुष्य म्हणजे वाचस्पती, म्हणजे काय वाचस्पती, लक्षात ठेवायचं आहे। आणि चौथा जो पर्याय यापैकी नाही हा पर्याय आपण केव्हा घेणार आहोत, ज्या वेळेस या तीनही पर्यायामध्ये विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर नसेल त्यावेळेस यापैकी नाही या पर्याय आपण निवडणार आहोत। मग या ठिकाणी पहा वाचस्पती या अलंकारिक शब्दाचा अर्थ विचारलेला आहे तर तो या ठिकाणी आपल्याला सापडलेला आहे। वाचस्पती म्हणजे वाचाळ माणूस हा त्याचा योग्य अर्थ या ठिकाणी आपल्याला सापडलेला आहे किंवा आपण त्या ठिकाणी पाहिलेला आहे। म्हणून ह्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 वाचाळ माणूस। ठीक आहे, आता वळूया आपण पुढील प्रश्नाकडे। ठेंगू माणसाला डॅश म्हणतात। पहा ठेंगू माणसाला डॅश म्हणतात। पहिला पर्याय त्रिशंकू, दुसरा पर्याय मंथरा, तिसरा पर्याय अष्टपैलू आणि चौथा पर्याय आहे वामन मूर्ती। मग ठेंगू माणसाला काय म्हणतात तर त्रिशंकू म्हणजे काय तर त्रिशंकू म्हणजे ना धड इकडे ना धड तिकडे। त्रिशंकू म्हणजे काय, ना धड इकडे इकडे ना तिकडे। मंथरा, मंथरा म्हणजे काय तर दुष्ट स्त्री, मंथरा म्हणजे काय दुष्ट स्त्रीला मंथरा असे म्हणतात। अष्टपैलू, अष्टपैलू म्हणजे सर्व गुण संपन्न, म्हणजे सर्व विषयामध्ये किंवा सर्व प्रकारामध्ये सर्व गुण संपन्न असलेला, सर्व गुण संपन्न। आणि वामन मूर्ती म्हणजे ठेंगू माणूस किंवा ठेंगू मनुष्य। मग पहा आपल्याला काय विचारलेलं आहे, ठेंगू माणसाला डॅश म्हणतात तर ठेंगू माणसाला वामन मूर्ती असे म्हणतात। या ठिकाणी आपल्याला त्याचं उत्तर सापडलेलं आहे। ठीक आहे, त्रिशंकू येणार नाही, अष्टपैलू येणार नाही किंवा मंथरा देखील या ठिकाणी येणार नाही। आणि मंथरा म्हणजे दुष्ट स्त्री, अष्टपैलू म्हणजे सर्व गुण संपन्न आणि त्रिशंकू म्हणजे ना धड इकडे ना धड तिकडे, तो दोन्हीकडेही नसतो म्हणून त्याला त्रिशंकू असे म्हणतात। म्हणून ह्या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ठेंगू माणसाला डॅश म्हणतात तर त्याला काय म्हणतात वामन मूर्ती असे म्हणतात।
ठीक आहे. आता पहा तिसरा प्रश्न. गोड बोलून रामरावांना कोणीही फसवावे, गोड बोलून रामरावांना कोणीही फसवावे असा हा अत्यंत भोळा माणूस आहे. अधोरेखित शब्दाचा अलंकारिक शब्द सांगा. आज अधोरेखित कोणता शब्द केलेला आहे या ठिकाणी, तर अत्यंत भोळा माणूस, अत्यंत भोळा माणूस हा शब्द या ठिकाणी अधोरेखित आहे. मग अत्यंत भोळा माणसाला कोणता शब्द आहे अलंकारिक शब्द, कोणत्या भोळ्या माणसाला नेमकं काय म्हणतात अलंकारिक शब्दामध्ये, असं आपल्याला विचारलेलं आहे. मग पहिला पर्याय आहे कर्णाचा अवतार, दुसरा पर्याय आहे नंदी बैल, तिसरा पर्याय आहे सांबाचा अवतार आणि चौथा पर्याय आहे यापैकी नाही. यापैकी नाही म्हणजे काय, हे तीनही प्रश्न, तीनही उत्तर जर विचारलेल्या प्रश्नांची उत्तर नसतील तर ते चौथा पर्याय त्या ठिकाणी आपण निवडणार आहोत. मग पहा, कर्णाचा अवतार म्हणजे काय, तर कर्णाचा अवतार म्हणजे उदार मनुष्य, उदार माणूस किंवा उदार मनुष्य म्हणजे काय, तर समोरच्याने जे काही मागितलं असेल त्याला, तर तो सर्व काही त्याला द्यायला तयार असतो, त्याला कधीही कोणाला तो नाही म्हणत नाही, त्याला म्हणतात कर्णाचा अवतार. त्यानंतर पहा नंदी बैल, नंदी बैल म्हणजे काय, तर नंदी बैल म्हणजे अत्यंत भोळा माणूस किंवा जे काही कोणी सांगत आहे त्याप्रमाणे तो वागत असतो, त्याला म्हणतात नंदी बैल. किंवा कोणी सांगेन त्याप्रमाणे तो वागणे, त्याला म्हणतात नंदी बैल. त्यानंतर सांबाचा अवतार, सांबाचा अवतार म्हणजे अत्यंत भोळा मनुष्य किंवा माणूस. आणि चौथाही यापैकी नाही. या ठिकाणी आपण पाहिलं कर्णाचा अवतार म्हणजे उदार मनुष्य, नंदी बैल म्हणजे जो कोणी सांगेन त्याप्रमाणे वागणे, नंदी बैल किंवा त्याप्रमाणे दुसऱ्याच्या पुढे दुसरा चालला आहे त्याप्रमाणेच तो त्याच्या पाठीमागे करत राहणे, त्याला म्हणतात नंदी बैल. ठीक आहे. सांबाचा अवतार म्हणजे अत्यंत भोळा माणूस. या ठिकाणी आपल्याला काय विचारलेलं आहे, तर अत्यंत भोळा माणूस याविषयी अलंकारिक शब्द कोणता, तर तो आहे सांबाचा अवतार. आणि म्हणून चौथा जो पर्याय या ठिकाणी तो येणार नाही, कारण की आपल्याला या ठिकाणी उत्तर मिळालेलं. आपण पाहूया पुढील प्रश्न. तर पुढील प्रश्न पहा काय आहे, खालीलपैकी योग्य पर्याय निवडा. खालील प्रश्न आहे, खालीलपैकी योग्य पर्याय निवडा असा प्रश्न आहे. मग पहा, त्यातला 4 पर्याय दिलेले आहेत आणि त्या 4 पर्यायांची 4 पर्यायी उत्तर देखील या ठिकाणी दिलेली आहेत. पहिला पर्याय आहे अकलेचा कांदा. पहिला पर्याय काय आहे, अकलेचा कांदा हा अलंकारिक शब्द दिलेला आहे आणि त्याचा अर्थ आहे अतिशय मूर्ख माणूस. हा अगदी योग्य पर्यायाची जोडी दिलेली आहे, पर्यायाची अगदी योग्य आहे, कारण की अकलेचा कांदा अतिशय मूर्ख माणूस हे अगदी त्याचा योग्य अर्थ आहे. त्यानंतर आहे अरण्य रोदन. अरण्य रोदन म्हणजे हा अलंकारिक शब्द दिलेला आहे आणि त्याचा अर्थ दिलेला आहे निष्फळ प्रयत्न, अगदी योग्य जोडी या ठिकाणी दिलेली आहे. उमराचे फुल हा अलंकारिक शब्द आहे आणि त्याचा अर्थ दिलेला आहे दुर्मिळ वस्तू, ही देखील अगदी योग्य जोडी आहे. ओनामा, ओनामा म्हणजे प्रारंभ करणे. ओनामा म्हणजे काय, तर ओनामा म्हणजे प्रारंभ करणे. ओनामा म्हणजे प्रारंभ करणे. आणि अतिशय श्रीमंत माणूस म्हणजे कुबेर. म्हणजे काय, कुबेर. कुबेरला अतिशय श्रीमंत माणूस असं म्हटलं जातं. मग या ठिकाणी ओनामा याला जोडी दिली आहे अतिशय श्रीमंत माणूस. ओनामा हा अलंकारिक शब्द आहे, त्याचा अर्थ अतिशय श्रीमंत माणूस असा होत नाही. मग काय होतं, तर ओनामा म्हणजे कुबेर आणि अतिशय श्रीमंत माणूस म्हणजे, ओनामा म्हणजे प्रारंभ करणे आणि अतिशय श्रीमंत माणूस म्हणजे कुबेर. अशा ठिकाणी त्याचे हे अर्थ आहेत. म्हणून चौथी जी जोडी आहे ती कशाची आहे, चुकीची जोडी आहे. परंतु या ठिकाणी 3 पर्याय योग्य म्हणून तिसऱ्या क्रमांकाला किंवा 1, 2, 3 अशा क्रमांकाला योग्य निवडायचं का, तर नाही. आणि खाली पर्याय उत्तराचे वेगळे दिलेले आहेत हे लक्षात ठेवायचं आहे. आणि ते पहा पर्याय कसे आहेत, तर केवळ 1 व 2 योग्य आहे. मग या ठिकाणी हा पर्याय निवडताना 1 व 2 योग्य आहेत, परंतु तिसरा पर्याय देखील या ठिकाणी योग्य आहे. म्हणून 1 व 2 योग्य असून चालणार नाही, तिसरा देखील त्यामध्ये योग्य पर्याय दिला पाहिजे होता. आता दुसरा पर्याय आहे केवळ 3 व 4 योग्य. या ठिकाणी 1 व 2 योग्य आहेत, 3 व 4 मध्ये 3 योग्य आहे परंतु 4 चुकीचा आहे, म्हणून दुसरा देखील या ठिकाणी चुकीचा पर्याय आहे. तिसरा पहा, केवळ 2, 3 व 4 योग्य.
2, 3 व 4 4 चुकीचा आहे या ठिकाणी, म्हणून 2, 3 व 4 हा जो तिसरा क्रमांकाचा पर्याय आहे तो देखील या ठिकाणी चुकीचा आहे. त्यानंतर पहा केवळ 1, 2 व 3 योग्य. 1, 2 व 3 या ठिकाणी बरोबर पर्याय आहे. 1, 2 व 3च योग्य आहेत, म्हणून या ठिकाणी पर्याय क्रमांक 4 हे या प्रश्नाचं अगदी योग्य उत्तर आपल्याला या ठिकाणी मिळालेलं आहे. म्हणजे पहिले जे 3 आहेत, आकलेचा कांदा अतिशय मूर्ख माणूस, अरण्यरोधन निष्फळ प्रयत्न आणि उंबराचे फूल दुर्मिळ वस्तू, हे तीनही पर्याय पहिले अतिशय योग्य आहेत, म्हणून पर्याय क्रमांक 4 1, 2 व 3 योग्य हे पर्याय क्रमांक 4 या ठिकाणी या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. आता पाहूया पुढील प्रश्न. पुढील प्रश्न पहा, घर बांधायला घेतल्यापासून डॅश कामे वाढत गेली. घर बांधायला घेतल्यापासून डॅश कामे वाढत गेली. मग कोणता अलंकारिक शब्द त्या ठिकाणी बरोबर येतो ते पाहायचं आपल्याला. त्यासाठी 4 पर्याय दिलेले आहेत. पहिला पर्याय योगायोगाने, दुसरा पर्याय मारुतीच्या शेपटाप्रमाणे, तिसरा पर्याय कुत्र्याच्या शेपटाप्रमाणे आणि चौथा पर्याय आहे वनव्याप्रमाणे. मग या ठिकाणी उत्तर काय येऊ शकतं ते पाहायचंय आपल्याला. तर घर बांधायला घेतल्यापासून कामे वाढत गेली. मग ती कामं कशी वाढत गेली? योगायोगाने कामं वाढत गेली का? तर नाही, योगायोगाने हे असं होऊ शकत नाही. योगायोगाने म्हणजे दुर्मिळ वस्तू ही योगायोगाने मिळते अशा पद्धतीने होतं, म्हणून ते असं होत नाही त्याचा अर्थ. म्हणून पहिला जो पर्याय आहे तो चुकीचा आहे. त्यानंतर पहा दुसरा पर्याय मारुतीच्या शेपटाप्रमाणे. जसं की मारुतीचं शेपूट वाढतच जातं. जसं की आपण रामायणामध्ये पाहतो की मारुतीचं शेपूट असतं, लंकेमध्ये गेल्यानंतर तिथे शेपटाला ज्यावेळेस आग लावायचा प्रयत्न करतात त्यावेळेस शेपूट वाढतच जातं, है की नाही? त्याचप्रमाणे घर बांधायला घेतल्यापासून कामं वाढतच जातात मारुतीच्या शेपटाप्रमाणे, पण ती कमी काही होत नाही. म्हणून या ठिकाणी अशा प्रकारच्या जे परिस्थिती असते त्यावेळेस मारुतीच्या शेपटाप्रमाणे कामे वाढत गेली हे त्या ठिकाणी या अलंकारिक शब्द असा वापरला जातो, हे लक्षात घ्यायचं आहे. त्यानंतर कुत्र्याच्या शेपटाप्रमाणे, कुत्र्या शेपूट वाकडं ते वाकडच असं जी म्हण आहे, परंतु ह्या ठिकाणी ती योग्य बसत नाही तो शब्द, अलंकारिक शब्द. वनव्याप्रमाणे, वनवा हा जंगलामध्ये लागतो आणि तो वाढतच जातो, परंतु तो कुठेतरी जाऊन थांबत असतो, परंतु मारुतीचं शेपूट हे थांबत नाही. आणि वनवा हा एकदमच पेट घेतो, परंतु मारुती शेपूट हळूहळू वाढतच जातं, म्हणून तो देखील या ठिकाणी योग्य अलंकारिक शब्द होत नाही. म्हणून घर बांधायला घेतल्यापासून डॅश कामे वाढत गेली, तर घर बांधायला घेतल्यापासून मारुतीच्या शेपटाप्रमाणे कामे वाढत गेली हा अलंकारिक शब्द या ठिकाणी योग्य आहे. म्हणून ह्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 हे या प्रश्नाचं अगदी योग्य उत्तर आहे. आता वळूया पुढील प्रश्नाकडे. पुढील प्रश्न पहा, कुरूप व कजाग बायकोला डॅश म्हणतात. कुरूप व कजाग बायकोला डॅश म्हणतात. पहिला पर्याय महामाया, दुसरा पर्याय आहे लंकेची पार्वती, तिसरा पर्याय आहे कैकई आणि चौथा पर्याय आहे त्राटिका. मग महामाया म्हणजे काय? पहिला पर्याय महामाया म्हणजे जहाबाज स्त्री. जहाबाज स्त्रीला महामाया असं म्हटलं जातं. लंकेची पार्वती म्हणजे अत्यंत गरीब स्त्री, अत्यंत गरीब स्त्री, ह्या लंकेच्या पार्वतीला म्हटलं जातं. कैकई म्हणजे दुष्ट स्वभावाची स्त्री, दुष्ट स्वभावाची स्त्री. आणि त्राटिका म्हणजे कुरूप व कजाग बायको. स्त्री. मग या ठिकाणी कुरूप व कजाग बायकोला डॅश असे म्हणतात. तर महामाया म्हणजे जहाबाज स्त्री, मग पहिलं चुकीचं आहे. लंकेची पार्वती म्हणजे अत्यंत गरीब स्त्री, हे देखील मग या ठिकाणी योग्य बसत नाही. कैकई म्हणजे दुष्ट स्वभावाची स्त्री, परंतु या ठिकाणी कुरूप व कजाग विचारलेला आहे. त्राटिका म्हणजे कुरूप व कजाग, म्हणून या ठिकाणी कुरूप व कजाग बायकोला काय म्हणतात? त्राटिका असे म्हणतात. म्हणून ह्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 त्राटिका. ठीक आहे. मग आता वळूया आपण पुढील प्रश्नाकडे. पुढील प्रश्न पहा, समजत नसेल तर अर्थहीन पाठांतर करण्यात काय अर्थ आहे? समजत नसेल तर अर्थहीन पाठांतर करण्यात काय अर्थ आहे? अधोरेखित शब्दाचा अलंकारिक शब्द विचारलेला आहे. अधोरेखित शब्द पहा, अर्थहीन पाठांतर हा या ठिकाणी अधोरेखित शब्द आहे.
त्यासाठी 4 पर्याय दिलेले आहेत. पहिला पर्याय जमदग्नी, दुसरा पर्याय आहे कोल्हेकुई, तिसरा पर्याय आहे पोपटपंची आणि चौथा पर्याय आहे यापैकी नाही. मग जमदग्नी म्हणजे काय तर रागीट मनुष्य. जमदग्नी म्हणजे काय? रागीट मनुष्य, याला जमदग्नी असे म्हणतात. कोल्हेकुई म्हणजे क्षुद्र लोकांची ओरड, क्षुद्र लोकांची ओरड म्हणजे कोल्हेकुई. आणि पोपटपंची म्हणजे काय तर अर्थहीन पाठांतर, म्हणजेच अर्थहीन पाठांतर म्हणजे काय तर पोपटपंची. म्हणजेच तुम्ही जे आता करत असता की नाही तुमचा अभ्यास, सारखं सारखं वाचत असता, हा 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 एकच प्रश्न 10 वेळा मोठमोठ्याने वाचत असता आणि ते पाठ करत असता, परंतु परीक्षा झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी जर तुम्हाला त्या प्रश्नाचं उत्तर विचारलं तर ते येत नाही. कारण की तुम्ही काय केलं असेल, अर्थहीन पाठांतर केलेलं असतं, नुसती पोपटपंची केलेली असते. तेवढ्या वेळेपुरतं तुमचं ते लक्षात राहतं. परंतु या ठिकाणी अर्थहीन पाठांतर म्हणजे त्याला काही अर्थच नसतो. जर अर्थ घेऊन समजून जर तुम्ही पाठ केलं तर तुम्हाला ते कायमचं लक्षात राहील. म्हणून अर्थहीन पाठांतर कधीच करायचं नाही किंवा अभ्यास देखील तसा करायचा नाही. आणि चौथा पर्याय यापैकी नाही. मग ह्या प्रश्नाचं जर उत्तर ह्या 3 मध्ये जर नसेल तर आपण यापैकी नाही हा जो पर्याय आहे हा निवडणार आहोत. परंतु अर्थहीन पाठांतर म्हणजे या ठिकाणी आपल्याला उत्तर मिळालेलं आहे पोपटपंची. म्हणून ह्या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 3 पोपटपंची. अशा पद्धतीने आज आपण मराठी या विषयामध्ये अलंकारिक शब्द जे शब्दसंपत्तीमधील प्रकार आहे तो अलंकारिक शब्द हे प्रकरण आज आपण